हॅलो हाय नमस्कार, मी आहे जयश्री, तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। आणि बघा आता आहे ना, आजकाल माझं शिवणकाम पूर्ण बंद झालेलं आहे, म्हणजे मी काहीच करत नाही आहे, कारण माझ्याकडे कपडे पण नाही आहेत अजून आणि मागवायचे आहेत, तर मला खूप सारे कामं करायची आहे। तर मी एक व्हिडिओ बनवला होता इंस्टाग्रामवरती की वेस्टेज जे कपडे असतात, जे टेलरकडे असतात, ते कपडे आणायचे आणि मग त्यापासून आपण छान छान वस्तू बनवू शकतो। तर तो व्हिडिओ लवकरच येणार आहे। तर एक्स्ट्रा इन्कम आपण जनरेट करू शकतो, तर मी तुम्हाला तो नक्कीच दाखवेल। आणि चला तर आजचा व्लॉग असा आहे की तर बघा आता आहे ना, सध्या पावसाळा पण नाही आहे, म्हणजे पावसाळा चालू म्हणजे एवढा पाऊस पडतो आहे की खूप जास्त। आता हिवाळ्याची सुरुवात होते खरं तर, आणि खूप जास्त पाऊस येतोय, त्यामुळे काय होतंय, मुलं आजारी पडत आहेत आणि मग त्याच्याने काय होतं, मुलं म्हणजे आजारी तर पडतात, सर्दीचा त्रास होतो। तसंच आज माझ्या बाबतीत एक झालं की माझ्या मुलीला सर्दी झाली होती खूप। बघा एवढं रात्री पण याला काही ड्रॉइंग करायशिवाय सुचत नाही, नुसती ड्रॉइंग करत असतं, है ना ज्ञानेश? ड्रॉइंग खूप आवडते मुलांना, म्हणजे ज्ञानेशला तर खूप जास्त आवडते कलरिंग वगैरे करायला। आणि या भूमीचा प्रोजेक्ट आहे ते सुकायसाठी ठेवलंय, काहीतरी लिहायचं बाकी होतं आणि सुकलंय बेटा, आता हे ठेवून दे लवकर। कान दुखतोय, वाफ घे ना बेटा, मग वाफ घेऊन घे। मशीनची वाफ, चल मी मशीनची वाफ लावते। विक्स आण, ते टाक, हे टाकते का? टाक। त्याचं ते हे तिखटवालं पाणी होतं ते पण वरती कर ना मग तोंड, बघा ढग निघताय, ढग वरतून घे थोडस, जास्त हे नको करू। थांबवू का? नाही नाही चालू दे। झाला सांडत होतं, नाक साफ करून घे जा। तिला आहे ना मधल्या मध्ये सर्दी झाली होती, तर ती ना कानामध्ये शिरत होती, तर मग तिचा कान लागला दुखायला। तर सुरुवातीला आहे ना आधी काहीच कळत नाही, आपल्याला असं वाटतं की सूज वगैरे आली असेल म्हणून कान दुखतंय सर्दीने वगैरे। पण आमचा असा अनुभव आहे 2-3 वेळेस, कारण माझा मुलगा आहे ज्ञानेश, त्यालासुद्धा 2 वर्षापूर्वी सर्दीचा खूप जास्त त्रास झाला होता, म्हणजे अक्षरशः त्याच्या कानामध्ये पुरळ झाली होती, त्याचं कान पण फुटला होता, इथे खूप जास्त झालं होतं। कारण आम्हाला कळालंच नाही का त्याला सर्दी झाली, त्याला सर्दी झाली पण ती आतल्या आत झाली, बाहेर निघालीच नाही, आणि जी सर्दी होती ती सगळी कानामध्ये गेली आणि मग त्याच्यामुळे त्याचा कान दुखू लागला होता। तर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की सर्दी जर नाकातून नाही निघाली, घशातून नाही निघाली, तर ती कानात शिरते, कानात शिरल्यानंतर इन्फेक्शन पण होतं आणि परत त्या सर्दीचा दबाव पडतो आणि मग कान पण दुखू शकतो। तर 2-3 कारण आहे कान दुखण्याचं, तर त्यामधलं हे कारण मी तुम्हाला सांगते, जो की मला अनुभव आलेला आहे माझ्या मुलांच्या बाबतीत। तर तसंच आज झालं, तर भूमीला सुद्धा मधल्यामध्ये सर्दी होती, मग मी तिला म्हटलं वाफ घे, तर वाफ वगैरे घेतली, त्यानंतर तिने नाक साफ केलं, गळा तिचा मोकळा झाला, नाक मोकळं झालं, त्याच्यानंतर कानाला सुद्धा तिच्या वाफ बसली। तर मग थोड्या वेळाने तीच मला म्हणू लागली की मम्मी माझा कान दुखणं बंद झालेलं आहे। तर बघा अशा पद्धतीने ना मुलांना त्रास होत असतो, तर जर कान दुखलं तर एखाद वेळेस वाफ देऊन बघा, थोडं विक्स टाकून, म्हणजे एखाद वेळेस सर्दी जर असेल तर ती निघून जाईल आणि त्यांना त्रास पण नाही होणार। तर हेच तुम्हाला आज सांगायचं होतं। तर आता तर म्हणजे पितृपक्षामध्ये ना खरं तर घराची साफसफाई करतात, मी पण केली, म्हणजे करायचीच होती मला, तर मी आधी थोडं गणपतीच्या आधी पण मी थोडं साफसफाई केली, म्हणजे पडदे वगैरे धुवायचं, परत फॅन साफ करायचे, माडा साफ करायचा, बेडरूम व्यवस्थित साफ करायचे, जाळे वगैरे काढायचे, तेवढं मी केलं। फक्त किचन तेवढं माझं राहिलं होतं, तर म्हटलं चला गणपतीमध्ये सुद्धा कंटिन्यू पाऊस होता, त्याच्या आधी सुद्धा एक दिवस कधी रिकामा राहिला, मग लगेच आभाळ येणार, पाऊस येणार, मग त्यामुळे मी काय केलं, म्हटलं किचनमधलं राहू देऊ, आपण पितृपक्षामध्ये करू, कारण ह्या जो पिरियड असतो ना त्यामध्ये खूप जास्त कडक ऊन पडतं। तर यावर्षी फक्त 2च दिवस खूप जास्त ऊन पडलं कडक, त्याच्यामध्ये सुद्धा आभाळ होतं, पण मग म्हटलं चला करू, 1-2 दिवसांनी करू। पण झालं असं ना का आभाळ आणि पाऊस चालूच आहे,
तर मग मी काय केलं, फक्त जे कपाट होते ना ते व्यवस्थित साफ करून घेतले आणि जे डबे जे आहे जे खूप जास्त घाण झाले त्यांना पुसून घेतलेलं आहे. तर रात्री ना मी लवकर आवरलं होतं, खिचडीच केली होती त्या दिवशी आणि मग म्हटलं चला आपण हे काम करून घ्यावं. जर ऊन पडलं तर एक एक डबा काढून आपण पटकन धुवू शकतो. असं जर केलं तर तुम्ही नक्की असं करू शकता. आधी जे कपाट आहे ना ते आवरून घ्यायचं, पुसून वगैरे घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर मग बघा जसं ऊन पडलं तसं 1 डबा 2 डबा 3 डबा म्हणजे एक एक लाईन जरी खाली करून आपण व्यवस्थित धुवून ठेवलं कडक उन्हामध्ये तर ते होऊन जाईल. पण एक खट्टी जर काढायला गेलं ना तर नाही होत. तर बऱ्याच वेळेस मी असंच करत असते. मला जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा मी फक्त हे जे कपाट वगैरे आहे ना ते पुसून घेते, त्याच्यातल्या जाडे वगैरे काढून घेते. खरं कारण म्हणजे जर त्याच्यातलं मी बाहेर दाढी वगैरे काढल्या, काही सामान काढला तर तो मी ठेवणार, परत ते डबे धुणार, दिवसभर मी बाहेर ठेवणार. मग त्याच्याने आणि वातावरण एवढं दमट आहे की ते सगळ्या ज्या दाढी जे मी काही वस्तू बाहेर काढून डब्यातून बाहेर काढून ठेवेल ते सगळं वाक्कस होऊन जाईल. मग त्याच्यासाठी मग मी राहू दिलं. कधी कधी बघा पर्याय नसतो आणि फ्लॅट सिस्टीममध्ये असल्यामुळे कसं मला पटकन म्हणजे आपली गच्ची नाही का मोठी गॅलरी नाही का पटकन ठेवलं का दारी ठेवलं असं मला अजिबात जागा नाही. तर मला प्रॉपर गच्चीवरच म्हणजे वरती टेरेसवर जाऊन ठेवावं लागतं. मग त्याला चढ उतर करावी लागते. परत फ्लॅट सिस्टीममध्ये असं असतं ना का पाऊस आला तरी कळत नाही असं असतं. तुमचंही असंच होत असेल. आणि बघा मी थोडंसं क्लिप तुम्हाला ॲड करणारच आहे की मी कशी साफसफाई केली. थोडंसंच माझ्याने झालं तेवढं तुम्हाला दाखवते. आणि बघा मेशोवरून मी माझ्या मुलीसाठी कपडे मागवले ते दाखवते. खूप जास्त छान आलेत. जर तुमच्या मुलीला घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता. तर बघा माझी मुलगी आहे 10 वर्षाची. तर मी तिच्यासाठी मागवले आहे शॉर्ट पॅन्ट आणि टी शर्ट. खूप सुंदर आहे, क्वालिटी पण छान आहे. दाखवते तुम्हाला कसे आहेत. अजून बऱ्याच काही वस्तू मागवलेल्या आहेत पण मी तुम्हाला पूर्ण नाही दाखवणार. एकाच व्हिडिओमध्ये दाखवल्यानंतर आहे ना म्हणजे कळत नाही नेमकं काय करावं. तर फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिचे 2-3 ड्रेस दाखवते. पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरे दाखवेल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी दुसरे तिचे कपडे दाखवेल. खूप जास्त छान छान कपडे घेतलेले आहेत बघा. याच्यात एक ड्रेस नाही आहे का गं? हां तो पांढरा टी शर्ट घेऊन ये बरं. कपाटात ठेवला तुझा. तर बघा तर हे जे आहेत ना तर मी ह्या पॅन्टी मागवल्या. पॅन्टी आणि टी शर्ट जे आहेत ना तर वेगवेगळे मागवले होते. 3-3चा कॉम्बो होता आणि कलर तिच्या आवडीचेच मागवले मी. कारण मी तिला विचारूनच सगळे कपडे मागवत असते. कारण मुली मोठ्या झाल्यानंतर असं असतं ना की त्यांच्या आवडीचं घेतलं तरच ते घालतात, नाहीतर नाही घालत. हे मला 2दा अनुभव आलेला आहे. तर तुमच्या बाबतीतही तसं होत असेल. तर बघा ही जी आहे ना पिंक कलरची पॅन्ट, आधी पॅन्ट दाखवून देते मी तुम्हाला म्हणजे कसं सोपं जाईल. तर हा 3चा कॉम्बो मी मागवला होता. हे बघा खूप सुंदर आहे आणि इतका सॉफ्ट कपडा आहे, मऊ कपडा आहे, खूप मस्त कपडा आहे. आणि खरं तर मुलांना आहे ना म्हणजे सॉफ्टच कपडे आवडतात, टुसणारे कपडे अजिबात आवडत नाही. तर बघा ही अशी ब्लॅक आणि त्याच्यामध्ये ही अशी राखाडी कलरची आहे, त्याच्यानंतर पिंक कलरची आहे. खूप छान दिसते. मी फोटो तुम्हाला दाखवतेच कसे आहेत काय आहेत तर कसे दिसतात घातल्यानंतर. तर खूप मस्त आहे बघा. आणि मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेकआउट करा. तर बघा आता टी शर्टचं कॉम्बो दाखवते मी. तर फोडताना का नाही दाखवते कारण आधी तिने घालून घेतले, यूज केलं, मग त्याच्यामुळे मग नाही दाखवते. आणि जेव्हा आलं ना तेव्हा पटकन व्हिडिओ नाही होत. आल्यानंतर एक्साइटमेंट असते कशी आहे काय आहे, पण मग आपण वापरल्यानंतर आणि ते कसे आहे काय आहेत म्हणूनच मी तुम्हाला दाखवते की चांगले निघाले तर तुम्ही घेऊ शकता. मेशोवरून मागवले आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आहे तर घेऊ शकता तुम्ही. तर बघा हा आहे पर्पल कलरचा. बघा ना किती सुंदर आहे, खूप मस्त आहे बघा. त्याच्यावरची प्रिंट पण आहे ना किती तुम्ही धुतलं ना तरी नाही निघणार. आणि मी बरेच अनुभव बघितलेले आहे की प्रिंट एकदा धुतलं की ते असं कडक पडतं आणि मग त्याला चिरा पडतात आणि मग ते निघतं. तर तसं हे अजिबात होणार नाही, एकदम सॉफ्ट आहे, खूप छान आहे बघा. पर्पल कलरचा आहे, एक ब्लॅक कलरचा आहे. ब्लॅक कलर ऑलवेज छान दिसतो, मलाही आवडायचा खूप आधी, पण आम्हाला आता देवाला नाही चालत म्हणून मग मी नाही घालत जास्त. एकच फुलाची डिझाईन आहे बघा, पण वेगवेगळी थोडीशी आणि त्याच्यावरती लिहिलेलं पण वेगवेगळं आहे बाळा बघा. हां फुल एकच आहे. आणि याचा पण कपडा आहे ना खूप जास्त छान आहे, खूप मस्त कपडा आहे. आणि बघा एक अजून व्हाईट आहे. तर हा 3चा टी शर्टचा कॉम्बो होता, खूप मस्त आहे. हे बघा तर व्हाईट टी शर्ट घेतल्यानंतर कशावरही घालता येतो, कोणत्या पॅन्टवरती कलर असो, जीन्स असो, काही असो, शॉर्ट असो. तुम्ही हे जे 2 असतात ना हे 2 टी शर्ट कोणत्या याच्यावरही मॅच होतात, घालू शकतात. तर बघा म्हणून मग हे असे मागवले आणि एक पर्पल आला होता. तर चला तुम्हाला मी फोटो तर आता लावतेच आहे या
व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा. आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी जे कपडे मागवले ना तर तेच मी तिला ड्रेसअप करून दाखवले आहे. कसे दिसत आहे, छान दिसत आहे ना. कपडासुद्धा छान आहे. घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. हो, मी तुम्हाला आज मुलांची सर्दीमध्ये कशी काळजी घ्यायची ते सांगितलं. परत आज मी तुम्हाला मी मेशोवरून कसे मागवले, म्हणजे कशी छान क्वालिटी आहे म्हणून तुम्हाला दाखवलं ते सांगितलं. आणि जे पितृपक्षामध्ये आपण साफसफाई करतो ते मी का नाही केली तेही सांगितलं. तर चला, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि असाच छान छान सपोर्ट मला राहू द्या. तुमचा मला व्ह्यूद्वारे तर खूप जास्त छान सपोर्ट येतो, पण कमेंटसुद्धा करत जा, म्हणजे मला कळेल की नेमकं तुम्हाला काय बघायला आवडतं आणि तुमचे म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल का नाही आवडेल, किंवा मी कोणत्या विषयावर व्हिडिओ टाकावा हे तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला, भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.